संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। या पुस्तकात त्यांनी राजकारणातील विविध विषयांवर गौप्यस्फोट केलेत। राऊतांनी आतापर्यंत ज्या विषयांवर भाष्यही केलं नाही असे काही प्रसंग त्यांनी या पुस्तकात लिहिलेले आहेत। याच पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये पार पडणार आहे। पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत दाखल झालेत, तर रोहित पवारांची देखील सोहळ्याला उपस्थिती आहे। दरम्यान राऊतांनी त्यांच्या पुस्तकात नेमके कोणते गौप्यस्फोट केलेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। रवींद्र वायकर आणि त्यांचं कुटुंब मातोश्रीवर येऊन रडलं। माझ्या तुरुंगात जायचं बळ नाही आणि ईडीच्या दहशतवादाशी लढण्याचं धैर्य देखील नाही असं वायकर म्हणाले। वायकर हे हार्ट पेशंट आहेत। मला आता अटॅक येऊन मी मरून जाईन, नाहीतर मला आत्महत्या करावी लागेल। तुरुंगात मरण्यापेक्षा बाहेर असणं बरं असं वायकर म्हणाले। वायकरांचं म्हणणं ऐकून उद्धव ठाकरे देखील हतबल झाले। अखेर वायकर शिंदेंसोबत गेले आणि त्याच क्षणी त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले गेले। याचा अर्थ वायकरांवरील गुन्हे खोटे होते। तर पी चिदंबरम यांच्याविषयी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। पी चिदंबरम यांनी या पीएमएलए कायद्याचा भस्मासूर निर्माण करायला घेतला तेव्हा त्यांना अनेकांनी सावध केलं होतं। हा भस्मासूर उलटला तर सगळ्यांनाच त्रास होईल, मात्र पी चिदंबरम यांनी ऐकलं नाही आणि सरकार जाताच ईडीनं त्यांच्यावरच कारवाई केली। देशाच्या माजी गृहमंत्र्यांना अटकेच्या भीतीनं फरार व्हावं लागलं। नंतर ते प्रकट झाले तेव्हा ईडीची पथकं दिल्लीतल्या त्यांच्या घरात कंपाऊंड वॉलवरून उड्या मारून आत घुसली आणि चिदंबरम यांना अटक करून घेऊन गेली। भाजपच्या ताब्यामध्ये ईडी येताच त्यांनी त्या यंत्रणेचा वापर अल कायदा या दहशतवादी संघटनेसारखा केला। कुणीतरी तुमच्याकडे बोट दाखवताच ईडीवाले तुमच्या घरात घुसून किंवा रस्त्यावरूनच तुम्हाला उचलून अटक करतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। असा हा भयंकर कायदा करून भाजपच्या हाती सोपवल्याबद्दल पी चिदंबरम यांनी देशाची माफी मागायला हवी। तर अगदी काही वेळातच संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुरू होणार आहे। हे थेट दृश्य आपण बघतोय। खरं तर मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरामध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे आणि काही क्षणातच या सोहळ्याला सुरुवात होईल। राऊतांनी आतापर्यंत ज्या विषयांवर भाष्यही केलेलं नाही असे काही प्रसंग त्यांनी या पुस्तकात लिहिलेले आहेत, त्याच्यामुळे या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याकडे सर्वांचंच लक्ष आहे। याच पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये पार पडणार आहे। ही थेट दृश्य आपण तिथूनच बघतोय। पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी स्वतः संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत देखील दाखल झालेले आहेत। यासोबतच रोहित पवार यांची देखील या सोहळ्याला उपस्थिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।